आपण पाहत आहात इंडिया न्यूज R7। गहू काढणीसाठी मजूर मिळेना। मूर्तिजापूर तालुक्यात शेतकऱ्यांची हार्वेस्टरला पसंती, वेळेसह खर्चाची बचत। मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम, हातगाव, जामठी, सिरसो, हिरपूर, राजुरा घाटेसह परिसरात सध्या गव्हाच्या काढणीला वेग आला आहे। गहू काढण्यासाठी शेतकऱ्यांनी हार्वेस्टर मशीनला पसंती दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। गहू काढणीच्या कामात शेतकरी सध्या व्यस्त झाले आहेत। हार्वेस्टरच्या वापरामुळे कमी वेळेत आणि कमी श्रमात काढणीचे काम पूर्ण होत असल्याने शेतकऱ्यांचा कल यंत्रणेकडे वाढत असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे। कुरुम, हातगाव, सिरसो, हिरपूर, जामठी, राजुरा घाटेसह या परिसरात हार्वेस्टरद्वारे गव्हाच्या काढणीला मोठी पसंती मिळत आहे। पूर्वी गहू काढणीसाठी मजुरांवर अवलंबून राहावे लागत होते, मात्र सध्या मजूर सहज उपलब्ध होत नसल्यामुळे आणि काढणीसाठी अधिक वेळ लागत असल्याने शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत हार्वेस्टर मशीनच्या माध्यमातून गहू काढणी करत आहेत। हार्वेस्टरच्या सहाय्याने अल्पावधीत मोठ्या क्षेत्रातील गहू काढणी पूर्ण होत असल्याने शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च दोन्हींची बचत होत आहे। सध्या परिसरातील शेतांमध्ये हार्वेस्टर मशीन दिवसभर काम करत असताना दिसत असून गव्हाच्या काढणीची कामे वेगाने सुरू आहेत। त्यामुळे आगामी काही दिवसात गव्हाची काढणी पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। सध्या सर्वत्र मजुरांची कमतरता असून उन्हाचा तडाखाही वाढला आहे। त्यामुळे शेतात काम करण्यासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे। गहू काढण्यासाठी 500 रुपये रोजंदारी देऊनही कामगार मिळत नाहीत। त्यामुळे हार्वेस्टरच्या माध्यमातून काही तासातच गव्हाचे सोंगणे व मळणीचे काम पूर्ण होते। त्यामुळे वेळ आणि पैशाची मोठी बचत होत आहे। इंडिया न्यूज R7 साठी उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी, मूर्तिजापूर। सध्या गव्हाची काढणीची लगबग सुरू आहे। गहू काढणी करता मजूर मिळतच नाही। मिळले तर 5 ते 7 हजार रुपये एका एकराचा खर्च आहे आणि हार्वेस्टरनं 2 ते 2.5 हजार रुपयात गहू घरी जातो। त्यामुळे शेतकरी वर्ग हा हार्वेस्टरने गहू काढण्याकरता प्राधान्य देत आहे आणि यांत्रिकीकरणाची आज गरज होऊन बसलेली आहे। त्यामुळे यांत्रिकीकरण फार आवश्यक आहे शेतीकरिता। धन्यवाद।